तुम्हाला पण चमचमीत आणि झणझणीत अशा भाज्या खायला आवडतं का? तर मग ही भाजी नक्की बनवून बघा. नमस्कार, सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इथे बनवणार आहोत उडदाची डाळ. तर या डाळमध्ये आपण थोडीशी चणा डाळ देखील टाकणार आहोत. तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली, म्हणजे पूर्ण वाटी भरलेली नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार किती कमी जास्त बनवायची भाजी त्या हिशोबाने तुम्ही ही भाजी म्हणजेच ही डाळ तशी वापरू शकता. तर इथे मी अर्ध्या वाटीच्या वर अशी डाळ घेतलेली होती आणि ती डाळ मी अशी कडकडीत गरम पाण्यात अशी भिजत घातलेली आहे. आणि त्याबरोबर मी थोडीशी 1 मूठ अशी चणा डाळ देखील टाकलेली आहे. तुम्हाला जर का चणा डाळ हवी नसेल तर त्या जागी तुम्ही दुसरी डाळ देखील ॲड करू शकता. नाहीतर तुम्ही कोणतीही डाळ नाही ॲड करता, फक्त काळी उडद डाळ देखील बनवू शकता. तरी ते डाळीमध्ये गरम पाणी टाकण्याचा उद्देश असा असतो की डाळ ही एक प्रकारे मऊ पडते, थोडीशी शिजायला जास्त टाईम घेत नाही. आणि त्याचबरोबर ते डाळचं जे कवर असतं, जो छिलका असतो, तो खूप लोकांना असा नाहीसा वाटतो, नको खायला आवडत नाही त्यांना, तर नको हवा असतो. त्यामुळे ते लवकर निघायला पाहिजे, त्यासाठी हे मदत होते. म्हणून गरम पाणी यामध्ये टाकलं जातं आणि 5 ते 10 मिनटं हे साईडला ठेवलं जातं, जेणेकरून आपला गॅस देखील वाचतो आणि आपली डाळ देखील लवकर शिजून होते. यासाठी यामध्ये कडकडीत गरम पाणी हे टाकलं जातं. नाहीतर तुम्ही ही डाळ डायरेक्ट कुकरमध्ये धुवून डायरेक्ट शिजायला टाकू शकतात. तर एकीकडे मी कुकरमध्ये पाणी हे अगोदरच तापायला ठेवलेलं होतं गरम करायला. तर आत्ता मी ही जी डाळ होती ती 2 ते 3 पाणी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपण एक उकळ काढून घ्यायची त्या डाळीची आणि कुकरचं झाकण लावून व्यवस्थित अशी 2 शिट्ट्या आपण ही डाळ अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे माझी ही डाळ मस्तपैकी अशी मऊसूत शिजून झालेली आहे. खूपच आपल्याला अशी मऊ पण एकदम शिजवायची नाही आहे आणि खूपच म्हणजे असं आपल्याला की अख्खी डाळ दिसेल अशी शिजवायची नाही आहे. व्यवस्थित अशी त्याची कन्सिस्टन्सी बघून ती डाळ आपल्याला इथे शिजवायची आहे. तर इथे मी ती डाळ चांगलीपैकी शिजून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी उर्वरित नव्हतं, तर त्यामध्ये मी अजून 1 ते 1.5 ग्लास पाणी हे टाकणार आहे, जेणेकरून जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये जास्त पाणी घालायची गरजही पडत नाही. तर इथे डाळीमध्ये व्यवस्थित पाणी टाकून असं व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी मी इथे चेक करून घेतलेली आहे. व्यवस्थित अशी त्याचे जे खडे होते डाळीचे ते अशी व्यवस्थित अशी मोडून घेतलेली आहे, जी घट्ट बसलेली होती ती. तर एकीकडे मी आता गॅसवरती कढई ठेवत आहे. आता त्यामध्ये मी तेल टाकण्या अगोदर कढई ही अगोदर व्यवस्थित तापून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी लसूण आणि हिरवी मिरची ही इथे कट करून घेणार आहे. तुम्हाला जर का हिरवी मिरची आवडत नसेल तर या जागी तुम्ही लाल सुकी मिरचीचा देखील वापर करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही लाल चटणीचा वापर देखील करू शकता. आणि जर का तुम्हाला ॲसिडिटी वगैरेचा त्रास असेल, जर का तुम्हाला हिरवी मिरची खायची नसेल तर तुम्ही काळं वाटण देखील त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि जर तुमच्याकडे ते नसेल, हिरवं वाटण जर असेल, तर त्यामध्ये देखील तुम्ही ही डाळ बनवू शकता. खूपच सुंदर लागते. तुम्ही ही भातासोबत खा किंवा तुम्ही चपातीसोबत खा किंवा भाकरसोबत खा, पण नक्की एकदा ही डाळ बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे मी आता 2 ते 3 पळी असं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं होतं. कढई अगोदरच तापली होती, तर तेल तापायचा प्रश्नच येत नाही. तर इथे तेल व्यवस्थितपणे असं तापलेलं आहे आणि त्यामध्ये मी आत्ता जी एक आपली हिरवी मिरची होती, लसूण होता आणि कढीपत्ता हे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 सुक्या लाल मिरच्या देखील टाकलेल्या आहेत आणि थोडंसं जिरं देखील टाकलेलं आहे. व्यवस्थित आता त्याची फोडणी दिली गेलेली आहे. आता त्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. हवं असल्यास त्यामध्ये तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकता, पण त्याची इथे गरज काही पडत नाही. मी ते गरम मसाला हा टाकतच नाही त्यामध्ये. तर तुम्ही गरम मसाला नाही जरी टाकला तर काहीही हरकत नाही. तर आत्ता आपण जी डाळ आपण शिजवलेली होती कुकरमधली ती त्यामध्ये टाकून देणार आहोत. छानपैकी आपली इथे अशी डाळला आपण इथे तडका लावून दिलेला आहे. आत्ता आपण या डाळला व्यवस्थित अशी 1 ते 2 मिनटं असं व्यवस्थित मंद आचेवरती असं मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. कारण ते कसं होतं, जेव्हा आपण ही डाळ फोडणीमध्ये शिजवतो तर फोडणीचा सगळा सार जो असतो तो त्यामध्ये उतरलेला असतो आणि ही डाळ जेव्हा आपण खातो अगदी सुंदर लागते. लहानांपासून मोठे सगळेच जण आवडीने खातील, इतकी सुंदर लागते ही डाळ. तर नक्की या पद्धतीने तुम्ही जर ही डाळ बनवली तर खरंच सांगते सगळेजण बोट चाकून खातील. तर नक्की ही ट्राय करा तुम्ही ही डाळ घरी कशी बनते आणि मला नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तर शेवटी तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर ती मस्तपैकी अशी बारीक चिरून त्यावरती घालायची आहे आणि व्यवस्थित अशी भाजीला उकळी आलेलीच आहे आपली इकडे आणि मस्तपैकी अशी आपण ही ताटामध्ये घ्यायची आहे. ताव मारायचा आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी मला नक्की फीडबॅकमध्ये कळवायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा.
माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.